नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काही घटना अशा काही घडत आहेत की आपल्याकडचे जे सगळे लिब्रांडो पत्रकार, हे रवीश कुमार टाईप जे लोक होते ना, किंवा ध्रुव राठीसारखे यूट्यूबर, यांना पार तोंडावरती पाडलेलं आहे ह्या घटनांनी. एक त्याचा व्हिडिओ आता मीम सारखा फिरतोय. आम्हाला कॉपीराईटच्या ह्याच्यामुळे काही तो दाखवता येत नाही, तुम्ही जरूर पहा. बांगलादेश आपल्या कसा पुढे आहे, हॅपीनेस इंडेक्स तसं तिथे कसा आहे, त्या लोकांनी कसं केलं, असा तो एक फालतू व्हिडिओ आहे. आणि ह्यांची पोलखोल बघा कशी होती ते. आणि आत्ता ज्या पद्धतीच्या घटना बांगलादेशात घडत आहेत त्या लोकशाहीसाठी इतक्या भयानक आहेत की पंतप्रधानाला देश सोडून पळून जावं लागते. त्या पंतप्रधान महिलेच्या आंतरवस्त्रांची अशी जाहीर काय मिरवणूक काढली जाती, इतकं बिभत्स पद्धतीनं ते सगळं चालू आहे. किंवा ज्या पद्धतीनं सगळे म्हणजे म्हणायला एकीकडं आरक्षण हा मुद्दा आहे, आरक्षणाचा विषयच नाही काय त्याच्यामध्ये. ह्या निमित्ताने परत एकदा जे सगळं उफळून आलेले लोकशाहीच्या विरोधामधलं, आणि याच बांगलादेशचं कौतुक करणारे हे लोक होते. म्हणजे म्हणून म्हणतोय की हा बौद्धिक भंपकपणा बघा कसा आहे ते. बरं काय होतं बऱ्याचदा की एक सर्वसामान्य असा जो वाचक वर्ग असतो तो खूप बारकाव्यानं सगळं वाचतोच पाहतोच असं नाही. आमचं तर उलटं नेहमी म्हणणं आहे की तुम्हाला सगळं काही उपलब्ध आहे, तुम्ही फक्त बारीकेनं पाहत जात. ह्या बांगलादेशमध्ये जिथे लोकशाही आता नीट रुजू शकलेली नाही, अशा पद्धतीचा परत उठाव झालेला आहे. दुसरं उदाहरण होतं श्रीलंकेचं. श्रीलंकेमधली स्थिती भारताची कशी होईल, तिथं साधं अन्नधान्याला लोक कसे मोहताज झालेले आहेत. आपल्याकडच्या या लिब्रांडू पत्रकारांनी अग्रलेख लिहिले त्याच्यावरती. 2 वर्ष होऊन गेले त्याला. श्रीलंकेसारखी परिस्थिती भारताची कशी होईल आणि काय म्हणून गळा काढणारे हेच उत्तर देत नाहीत की काय झालं पुढं. यांचा भंपकपणा कसा आहे माहिती आहे का. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा यांनी बॉम्ब केली होती की जेव्हा अमेरिकेमधले, युरोपमधले आणि बाहेरचे प्रचंड मोठे आकडे होते, तेव्हा भारतामध्ये लाखो लोक कसे मरतील असं जेव्हा यांचं म्हणणं होतं. आणि त्या तुलनेमध्ये झालेल्या जे मृत्यू आहेत ते एरवी समजा त्या काळात जेवढे आणि जसे मृत्यू होत होते तेवढेच झालेले जवळपास. आणि यांची बॉम्ब बघा कशी होती. किंवा याच कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्था कशी डबघायला येणार आणि कसं वाटोळ होणार असं हे बोलत होते. आज बांगलादेशच्या निमित्ताने परत हा मुद्दा समोर येतो आहे की जे आपल्या बाजूचे 3 मुख्य इस्लामिक देश आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे आणि आता बांगलादेश आहे, की जिथे लोकशाही रुजू शकलेली नाही. ह्याचं एक काहीतरी मूळ कुठेतरी, किंवा इस्लामिक देशांमध्येच लोकशाही रुजू शकलेली नाही, ह्याचं तुम्ही काय उत्तर देणार आहात. वारंवार आपण हे सांगतो आहोत की या भारतामध्ये सनातन हिंदू परंपरेमध्ये लोकशाहीची बीजे आहेत. आणि हे ज्या शाहू फुले आंबेडकरची जपमाळ नेहमी हातामध्ये असते, त्याच बाबासाहेबांनी भारतातल्या लोकशाहीची प्रेरणा ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून स्वातंत्र्य, न्याय आणि समता, ह्याच्यामुळं ही जी सगळी त्या फ्रेंच राज्यक्रांतीतली आधुनिक मूल्य आहेत असं नसून आपल्याकडे प्रत्यक्षामध्ये बौद्ध काळामध्ये सुद्धा शाक्य संघामध्ये 20 वर्ष झालेल्या सगळ्या तरुणांना प्रवेश कसा होता, आणि एका अर्थाने तेव्हाची ती संसद कशी होती, आणि असे सगळे जानपद कसे होते, हे सगळे पुरावे दिलेले आहेत बुद्ध आणि धम्मा या पुस्तकामध्ये. म्हणजे आपल्याकडच्या लोकशाहीची पाळंमुळं ही कुठल्याही आधुनिक मूल्यांवरतीच तुम्ही पूर्णपणे अवलंबून असं जे म्हणतात तसं न असता आपल्याकडे त्याची मुळं आहेत, पाळंमुळं. आपल्याकडे तो काय म्हणतील ती प्रचंड मोठा वारसा आहे. पण हे समजून न घेता त्या पद्धतीनं टीका करायची. आता ह्या बांगलादेशच्या किंवा अजून हे तर 3 इस्लामिक देश झाले, बाकीचे तुम्हाला मी 2 देश सांगतो. त्याच्यामध्ये एक मालदीवचं कसं झालं सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात पुन्हा इस्लामिकच जास्त आहे. श्रीलंका आहे, नेपाळ आहे. ह्या प्रमुख देशांमध्ये म्हणजे भारताच्या आजूबाजूच्या प्रमुख, भूतान तो खूपच छोटा आहे म्हणून त्याचं मी नाव घेत नाही, राजेशाहीच आहे तिथे सुद्धा. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये लोकशाही धडपणे नांदू शकलेली नाही, आणि त्याच्या उलट 75 वर्ष होत आहेत आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीने लोकसभेच्या 18 निवडणुका झाल्यात. ही 18वी लोकसभा आता अस्तित्वात आहे. म्हणजे 52च्या पहिल्या निवडणुकीपासून एक तेवढा फक्त याचा अपवाद आहे. त्या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याकडं लांबला कालावधी, पण तरी 18 महिन्यात ते सगळं आटपलं. आणि त्याच्यानंतर परत निवडणुका घोषित झाल्या 78ला. म्हणजे 71 आणि 78 7 वर्षाचा जो गॅप पडलेला तेवढा जर सोडलं तर प्रत्येक वेळी 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा कमी कालखंडामध्ये नियमित स्वरूपात निवडणुका झालेल्या आहेत. आणि बॉम्ब काय मारत होते. आता तुम्ही हे पार्श्वभूमी बघा परत एकदा. आत्ता झालेला बांगलादेशचा घोळ,
पाकिस्तानचं तर काही बोलायची गरजच नाही. अफगाणिस्तानमधलं तालिबान्यांचं सगळ्यांना माहिती आहे. ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपले हे विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे बाकीचे हे सगळे लिब्रांडू पत्रकार छाती पिटून म्हणतात की संविधान खतरे में आहे, लोकशाहीवर धोका आहे, किंवा मोदी हुकुमशाह कसे आहेत. अरे हुकुमशाह काय आणि कसे जरा बघा, आपल्या बाजूच्या देशांमध्ये काय चाललंय ते तुम्ही स्वतः डोळे उघडे ठेवून पहा. सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. अशा पद्धतीचा प्रचंड हिंसाचार होऊ लागलेला आहे. पूर्णपणे नियंत्रण सुटणे असं म्हणतोय की त्या देशातलं म्हणलं ना की त्या देशाच्या पंतप्रधानाला देश सोडून आपल्याकडे आसरा घ्यायची वेळ आली. ही जी काही परिस्थिती आहे ती लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडे त्या तुलनेमध्ये बरं केवळ त्यांच्याशी तुलना करावी असं नाही, पुढारलेले देश युरोपातले असो, अमेरिकेतले असो, अमेरिकन असो, दक्षिण अमेरिकेच्या त्या ह्याच्यातले असो, खंडातले असो किंवा ऑस्ट्रेलियातले असो, या सगळ्यांपेक्षाही आपल्या लोकशाहीने कितीतरी वेळा अतिशय मॅच्युरिटी, अतिशय प्रगल्भतेनं मतदान करून आपलं ही ताकद कशी आहे लोकशाहीची सिद्ध केलेलं आहे. किंवा इतकंच नाही, एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर लोकसभेला वेगळ्या पक्षाला मत देणे आणि विधानसभेला वेगळ्या पक्षाला मत देणे हे पण आपल्या लोकांनी करून दाखवलेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणता, लोकशाही खतरे में आहे. संविधान आत्ताच हे आपले विरोधी पक्ष नेते बाकीचे सगळे त्या संविधानाचं पॉकेटबुक आकारातलं पुस्तक घेऊन बोंबलत फिरत होते. ते अनुराग ठाकूर म्हणले तसं यांना माहीत पण नाही की त्या पुस्तकात पानं किती येते. असा प्रकार आहे. आता बाजूला जी घटना घडली आणि जे सगळे गुणगान गात होते त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, कोरोनाच्या काळात तुम्ही म्हणले होते की आपली अर्थव्यवस्था कोसळणार, असं काही झालं नाही तर उत्तर द्या, का नाही, तुम्ही का भीती घातली होती तीही. दुसरे ते महान पत्रकार ज्यांचं मी आता नाव घेत नाही, 1919लाच लोकसभा निवडणूक होणार नाही, मोदी सत्ता सोडणार नाही देशामध्ये, 19ची गोष्ट आहे. जे असं बोंबा मारत होते देशामध्ये निवडणुका होणार नाही, दंगे होतील, मोदी सत्ता सोडणार नाही, त्यांना हे आता कुठल्या तोंडानं बोलावं की 19 झाले, 24च्या निवडणुका झाल्यात, त्यांचं बहुमत घटायचं ते घटलंय, ते सत्तेवरती आहेत आणि सगळं शांतपणे सुरळीत चालू आहे. हेच लोक होते ते. म्हणजे आम्ही कालच व्हिडिओ केलेला आहे अॅनलायझर लोकनीतीवरती, त्या ह्याच्यामध्ये जेव्हा 370चा मी संदर्भ सांगितला होता तेव्हा हेच लोक बोंबा मारत होते रक्ताच्या नद्या कशा वाहतील ते. आणि प्रत्यक्षात काय घडलं, बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळलेला आहे, पाकिस्तानमध्ये तर नेहमीच आहे, तालिबानाचे तिकडे प्रश्न आहे. हे सगळे आजूबाजूचे जे देश आहेत त्यांच्यामध्ये लोकशाही धडपणे नांदू शकत नाहीये, नांदत नाहीये, लोकशाहीला भवितव्य दिसत नाहीये. अजून एक गंभीर मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो या निमित्तानं, हे बांगलादेशाच्यामुळे. भारताचं सगळ्यात मोठं कौतुक जसं भारताची लोकशाही असे, त्याही बरोबरीनं भारताचं दुसरं जे मोठं कौतुक 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात ते म्हणजे तुम्ही एक खूप मोठी मध्यमवर्गीय बाजारपेठ विस्तारून दाखवली. आज कितीतरी प्रॉडक्ट मोबाईल सारखे असे आहेत की ते भारताची बाजारपेठ डोळ्यापुढे ठेवून त्यांचे डिझाईन काढले जातात, भारताची बाजारपेठ डोळ्यापुढे ठेवून त्यांचे मॉडेल नवीन समोर आणले जातात. आणि हे सगळे बोंबा मारत होते की हे सगळं परकीय आहे, याच्यावर तर इंग्रजी कळणार नाही, सर्वसामान्य नागरिकांना कसं. आम्ही वारंवार ही बाजू मांडलेली आहे. हे सगळे टीका करणारे अतिशय थोतांडे यांच्या बुद्धीचं, यांचं बिंग कुठं उघडं पडतं की जेव्हा सामान्यातला सामान्य माणूस त्या QR कोडचा वापर करतो आणि तो भाजीवाला सुद्धा 10-15 रुपयाची सुद्धा भाजी घेतल्याच्या नंतर QR कोड समोर करतो आणि तुम्ही ह्याच्यावरती पैसे ट्रान्सफर करता. म्हणजे ह्यांचा खोटारडेपणा बघा किती येते. लोकशाहीच्या बाबतीमध्ये खोटारडेपणा आहे, अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खोटारडेपणा आहे, बाजारपेठेच्या विकसनाच्या बाबतीतला खोटारडेपणा आहे, तंत्रज्ञानाच्या बाबतीतला खोटारडेपणा आहे. तंत्रज्ञान सर्वसामान्यांना कसं वापरता येणार नाही म्हणून. आणि आताची जी राजवट आहे, मी त्याच्यामध्ये पक्षाचे नाव घेत नाही, आपल्याकडे शांतपणे सत्तांतर झालेत आणि हे ज्या मोदींच्या नावानं शिव्या घालतात त्याच कालखंडात आत्ता अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकार आहेत. याही सरकारचं बहुमत सर्वसामान्य लोकांनी घटून दाखवलेलं आहे. ज्या भाजपला 303 जागा दिल्या होत्या त्याच भाजपला आता 240 जागांवरती आणून ठेवणारे हेच मतदार आहेत. बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं सगळं काही परिस्थिती उलटीपालटी होऊन गेलेली आहे त्या तुलनेमध्ये भारतामध्ये आधीपासून आजपर्यंत व्यवस्थित पद्धतीने तुमची एक राज्यकारभार, निवडणुका, सत्तांतर होणे ह्या सगळ्या पद्धती शांत मार्गाने चालू आहेत. आणि नेमकं त्याच वेळेस हा एक वर्ग अशी बोंब करतो आहे की हे कसं बरोबर नाही आहे, अघोषित आणीबाणी कशी आहे. आणि आत्ताही
त्याचा आम्ही व्हिडिओ केलेला आहे वक्फ कायद्याच्या निमित्ताने. परत एकदा आरडाओरड केली जाते. ह्या खरं तर जे ह्या सगळ्या पद्धतीनं बॉम्ब करतात त्या मुसलमानांनी, बाळासाहेब म्हणत होते काही खोटं नाही, जा ना तिकडे, म्हणजे पाकिस्तानमध्ये जा किंवा आता जिथं दंगल उसळली त्या बांगलादेशमध्ये जा. तुम्ही ज्या ठिकाणी, तेव्हाच एक प्रश्न उपस्थित झाला होता, रोहिंग्या मुसलमानांना भारतामध्ये तुम्ही का येऊ देत नाहीत. खरं तर त्याच्यात एक प्रश्न असा होता की त्यामध्ये रस्त्यावरती बांगलादेश आहे ना, मग असा प्रश्न का नाही कोणी विचारला की बाबा ह्या सगळ्या मुसलमानांना आपले देश तथाकथित सगळे मुस्लिम जगभरातले एक आहेत म्हणत असताना त्यांनी आश्रय का नाही दिला, भारतात कशासाठी आले. पण हे त्याचं उत्तर देत नाहीत. पश्चिम बंगालच्या आत्ता त्या ठिकाणी जी ममता बॅनर्जींची राजवट आहे त्यांना शेवटी असं म्हणावं लागलं की हा दोन देशांमधला आणि मोठा गंभीर असा प्रश्न आहे. अतिरेकी टोकाची भूमिका घेणाऱ्या या राजकीय नेत्याला सुद्धा शेवटी असं म्हणावं लागलं की हा मोठा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, आपली मर्यादा कबूल करावी लागली. बांगलादेशमध्ये जे काही प्रकार घडतो आहे त्या तिथल्या कट्टरपंथी इस्लामच्या लोकांनी, ज्यांना लोकशाही मुळात रुचतच नाही, त्यांनी हे केलेलं आहे. त्याला आंतरराष्ट्रीय पातळीचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्यातले अभ्यासक तुमच्या समोर मांडतील. या निमित्ताने भारतातल्या लोकशाहीवरती टीका करणारे हे सगळे जे लिब्रांडो आणि डावे आहेत त्यांचं पितळ वेगवेगळ्या निमित्तानं उघडं पडतं. याही निमित्तानं परत एकदा उघडं पडलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.